नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवमः पाठः सुक्तिसुधा हे पाहणार आहोत. तर सुक्तिसुधा हे जे पद्य आहे हे कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठांतरासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुक्ती म्हणजे वचन आणि सुधा म्हणजे अमृत. तर सुवचनरूपी अमृत या ठिकाणी आपल्याला या पद्यामध्ये पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण या पद्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर या पद्यामध्ये अशा प्रकारचे श्लोक आहेत की जेणेकरून आपल्याला एक प्रकारचं ज्ञान आणि एक प्रकारचा आनंद मिळतो. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की संस्कृत भाषेमध्ये सुभाषितं ही अतिशय महत्त्वाची आहेत. सुवचनम इति सुभाषितम, चांगलं वचन चांगलं बोलणं म्हणजे सुभाषित होय. आणि ही जी सुभाषितं आहे या सुभाषितांमुळेच संस्कृत भाषा सुशोभित झालेली आहे. संस्कृत भाषा सुभाषितैहि समलंकृता खलु, संस्कृत भाषेमुळेच सुभाषितांमुळेच संस्कृत भाषा ही शोभलेली आहे. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृत सूक्तयः, सुभाषितातून आलेले अनेक संस्कृत रूपी सूक्त न केवलम संस्कृते अपितु, केवळ संस्कृतातच नाहीत तर अन्य भाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्तया च उपयुक्ताः दृश्यन्ते, इतर भाषेमध्ये उपयोगी आणि प्रेरणा देणारे आहेत. प्रायः जनाः संपूर्णं सुभाषितं न स्मरन्ति, परंतु सुरुवातीच्या काळामधले लोक संपूर्ण सुभाषित पाठ करू शकत नव्हते. परंतु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति, परंतु हे जे सुवचन आहेत किंवा सुक्तिसुधा आहे तर हे त्यांच्या जिभेवरती नेहमी राहत होते. भाषा वैभवं वर्धयन्त्य एतादृश्यः सूक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्यः स्मर्तव्याः च, आणि भाषेचं सौंदर्य असणारे हे जे सुक्ती रूपी अमृत आहे ते विद्यार्थ्यांनी पाठ करावे आणि त्याचं स्मरण करावे. तर आपण या व्हिडिओमध्ये या सुभाषिताची किंवा सुक्तिसुधाची चाल पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, काही भाग हा आपल्या सिलेबसमधून या ठिकाणी काही भाग हा वगळण्यात आलेला आहे. तर ही जी सुक्तिसुधा आहे या सुक्तिसुधाचे 6 पर्यंतच श्लोक तुम्हाला अभ्यासासाठी आहेत. 7वा आणि 8वा श्लोक हा तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पहिले जे 6 श्लोक आहेत त्याच श्लोकांचा अभ्यास करणार आहोत आणि 6 श्लोकच तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सुक्तिसुधाची चाल सांगणार आहे आणि त्या चालीवरती तुम्ही ते सुभाषित पाठांतर करायचं आहे. तर पाहूया सुक्तिसुधा. पहिला श्लोक. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधन प्रधानम् अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम् जाड्यं धियो हरति सिञ्चति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम् यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते
सर्वास्तत्राफलाः क्रियाः चातकस्त्रीचतुरान् पयक्कनान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वमंभसा हन्त हन्त महतामुदारता. ही झाली या सुक्तीसुधा या पद्याची चाल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे पद्य आहे हे पद्य तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून पाठांतर करून ठेवायचं आहे. आणि हे पद्य तुम्हाला सुभाषितम किंवा श्लोकौ शुद्धौ पूर्णौ लिखत या प्रश्नामध्ये ही सुक्तीसुधा मधले पद्य या ठिकाणी विचारण्यात येतात. आणि याचा अन्वय जेव्हा आपण हे पद्य शिकवणार आहोत तेव्हा याचा अन्वयसुद्धा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठांतर झाल्यानंतर सुक्तीसुद्धा जर पाठ झाली तर त्याचा अन्वयम पूरयत लिखतच हा प्रश्न अतिशय सोपा आहे. त्यामुळे पाठांतर हा महत्त्वाचा या ठिकाणी भाग आहे. आता फर्स्ट टर्ममध्ये तुम्हाला खूप सारे पद्य या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर नामे आणि सर्वनामे घेतलेली आहेत. म्हणजे उकारांत पुल्लिंगी भानू शब्द किंवा धेनू शब्द, मधु शब्द, पितृ शब्द, मातृ शब्द, इदम सर्वनाम, भवत सर्वनाम, सर्व सर्वनाम, हे जे सगळे शब्द, नामे, सर्वनामे, लकार जे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्ही लिहून पाठांतर करायचं आहे. पाठांतर केल्यामुळे तुम्हाला याचा परिणाम इयत्ता 10वी मध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे सगळं जो ग्रामरचा पार्ट आहे यावर्षी आपल्याला भरपूर वेळ पण मिळालेला आहे. त्यामुळे सगळे नामे आणि सगळे सर्वनामे, लकार हे व्यवस्थितरित्या लिहून पाठांतर करून ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गण आणि विकरण हे पाठ असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे गण कोणतं, कोणत्या गणाचं कोणतं विकरण आहे हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही यावर्षी जेवढं संस्कृतचं पाठांतर वाढवाल तेवढं तुम्हाला पुढच्या वर्षी ग्रामर हे अतिशय सोपं जाणार आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रामरचा पण बराचसा पार्ट मी तुम्हाला घेतलेला आहे. आता समास आहे, त्याच्यानंतर त्वांत, लेबंत, तुमंताव्य हे सगळं शिकवलेलं आहे. तर या ठिकाणी या सगळ्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि हळूहळू सगळ्या गोष्टीचा सराव तुम्ही करत चला. तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ही सुक्तीसुधा हे जे पद्य आहे हे पद्य शिकणार आहोत. परंतु तत्पूर्वी फक्त या सुक्तीसुधाची या ठिकाणी मी तुम्हाला आज चाल सांगितलेली आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सुक्तीसुधा अभ्यासणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.